हे फ्रेंड्स, हॅलो, गुड मॉर्निंग. जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं एका छानशा व्हिडिओमध्ये. तर आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो काही आपला रेसिपीचा नाही आहे. तर आज होता संडे आणि आम्ही जात होतो बाहेर. तर म्हटलं की तुम्हाला फार बोर होत असेल की नेहमीच रेसिपीचे व्हिडिओ पाहून, ब्लॉग्स पाहून, का नुसतं खाणं खाणं खाणंच असतं आपल्या व्हिडिओमध्ये. तर म्हणून थोडासा आज वेगळा असा व्हिडिओ की आम्ही जात होतो आज बाहेर. तर मग त्यासाठी म्हटलं की चला तुम्हाला थोडंसं आमच्या सोसायटीच्या बाहेरचा वगैरे व्ह्यू दाखवते, तुमच्यासोबत शेअर करते. तर हा आहे आमच्या सोसायटीच्या बाहेरचा व्ह्यू. हे पहा, असं समोरूनच मेट्रो स्टेशन गेलेलं आहे. आता आमच्या सोसायटीच्या समोर मेट्रो स्टेशन गेलेलं आहे, म्हणून अर्थातच आमच्या इकडचे सोसायटीचे फ्लॅटचे जे भाव आहेत ते अर्थातच दुप्पट किमतीने झालेले आहेत. मग आणि विशेष म्हणजे इकडे एकही फ्लॅट तुम्हाला विकायला पाहायला मिळणार नाही. तर अशा प्रकारची परिस्थिती सध्या आमच्या या भागामध्ये आहे. तर आता ट्रॅफिकही तितकंच असतं की आपला जो आहे ना, हा भाग तो आहे IT हब, एज्युकेशनल हब आणि सगळंच इथे जवळपास आहे. ऑफिसेस, कमर्शियल, हॉटेलिंग वगैरे सगळं काही जवळ आहे. म्हणून या भागाला किमती फार दुप्पट आहेत. तर मग त्याच्यामुळेच आपल्याला जेवढी सोय होती तेवढी गैरसोयही होती की ट्रॅफिकचं. आता ट्रॅफिकसाठी आम्ही असं मधला रस्ता निवडलेला आहे. तर या रस्त्याला तुम्ही पाहू शकता, आज संडे आहे आणि ट्रॅफिक नाही आहे. पण या भागामध्ये, आम्ही ज्या भागामध्ये राहतो ना, त्या भागामध्ये जर तुम्ही कधी मंडे टू फ्रायडे आलात ना, तर तुफानी गर्दी जी असते ना ती तुम्हाला पाहायला मिळेल. खूप जास्त गर्दी असते, अगदी गाड्याला गाड्या लागून असतात आणि इतक्या जागा गाड्याला गाड्या लागून असतात की अगदी मुंगी जायलाही वाट नसते. इतक्या मी तुम्हाला एक दिवस त्याचा एक व्हिडिओ शेअर करेल. तर अशा मग आज थोडासा संडे होता आणि इकडे ट्रॅफिक थोडंसं कमी असतं. तर आम्ही थोडंसं शॉर्टकटनी मधल्या रस्त्याने जात होतो. तर आम्ही कुठे जात होतो? आम्ही जात होतो DCATला. DCAT जर तुम्हाला माहीत असेल तर छान गोष्ट आहे. जर माहीत नसेल ज्यांच्यासाठी, त्यांच्यासाठी सांगते. पुण्यामध्ये डिकॅथलॉन आहे, तिथे सगळ्या स्पोर्ट्सच्या वस्तू मिळतात. तर तुम्हाला काही स्पोर्ट्सच्या वस्तू, कोणतंही एनी स्पोर्ट्स, तर त्याचे सगळ्या वस्तू, जे काही सामान लागतं ते तिथे अवेलेबल असतं. तर आमचे तुटलेले स्केटिंगचे गार्ड्स, तर ते स्केट गार्ड्स घेण्यासाठी आज आम्ही जात होतो. तर आणि स्केटिंगचे गार्ड जवळपास 1 वर्ष झालं इतके यूज केलेले आहेत की बिचारीचे ते तुटले. आणि मग ती म्हटली की आता मला फायनली घ्यायचे आहेत. तर कुठल्याही गोष्टीचा माझं असतं की पुरेपूर वापर झाला तरच मी नवीन घ्यायला जाते. आणि तिने मला दाखवलं की मम्मा हे पहा, याचं इतकी खराब अवस्था झालेली आहे. मग म्हटलं चला आज टाईम काढून आज आपण डिकॅथलॉनला जाऊयात. आणि कसं आहे, तिचे ना जे स्केट होते ते आधी शक्ती स्पोर्ट्समधून घेतलेले, पण ते आम्हाला काही छान नाही लागले. मग म्हटलं चला डिकॅथलॉनमधूनच घेऊयात. तर डिकॅथलॉन आणि शक्ती स्पोर्ट्स हे दोन्ही स्पोर्ट्ससाठी खूप उत्तम आहेत पर्याय. छान आहे, ज्यांना जिथून आवडते तिथून ते घेतात. आणि मेन म्हणजे ना, जाता जाता मग आम्ही पिला असा उसाचा रस. आणि तुम्हाला हां ते सांगत होते की शेजारी होता पाणीपुरीवाला, पण आम्ही ते ज्यूस न करता आम्ही चूज केला गन्ने का ज्यूस. तर गन्ने का ज्यूस म्हणजे उसाचा रस हा प्यायला पाहिजे, शरीरासाठी खूप चांगला असतो. आठवड्यातून एकदा ते आठवड्यातून दोनदा असा हा उसाचा रस पिलाच पाहिजे. तर तुम्ही पिता का, नक्की मला सांगा कमेंट्स बॉक्समध्ये. आणि मी जबरदस्ती या दोघांनाही प्यायला लावत असते, जरी यांची इच्छा नसेल कोणाची तरी प्या म्हणून. आणि मग असं करत आम्ही जात होतो. तर तुम्हाला म्हटलं चला थोडासा रोडचा व्ह्यू वगैरे दाखवते. तर आज रस्त्याला खूप रेअर गाड्या होत्या, पण हो पुढे लगेच 1-2-3 मिनिटाच्या अंतरावर आपलं लागणार आहे मुंबई पुणे. माझं नेहमी कन्फ्युजन होतं, मुंबई बेंगळुरू हायवे जो आहे ना, तो लागणार आहे एक्सप्रेसवे. आणि त्याच्यावरती आता जस्ट संडे होता आणि मंडेपासून ऑलमोस्ट सगळ्यांच्या स्कूल स्टार्ट होणार होते. तर गर्दी तर तुम्हाला पाहायला मी दाखवेल की किती गर्दी होती. गावांकडून लोक चालले होते मुंबई पुण्याला, का पुण्यावरून मुंबई गावांकडे चालले होते, काहीच समजत नव्हतं. दुतर्फा तुफानी गर्दी ज्याला म्हणतात ना, तो भाग होता. पण इकडे पहा, हा आहे आमच्या सोसायटीच्या पाठीमागचा भाग. पहा किती सुंदर आहे आणि छान आहे. आणि इकडे सकाळी सकाळी लोक वॉक करायला पण येतात. मॉर्निंग वॉक असतो तो, हा एवढा केला ना की पुरेसा होऊन जातो. पूर्वी आम्हीही यायचो इथे, लॉकडाऊनमध्ये खूप इथे वॉक केलेला आहे आम्ही पण. आणि त्यानंतर हा आहे आमच्याकडचा कस्तुरी चौक, ज्याला प्रात चौक पण म्हणतात. आणि मग पहा, आज बिलकुलच पुण्यामध्ये तुम्ही म्हणताल की या भागामध्ये तुम्ही एरवी याल ना, तर म्हणजे खूप गर्दी असते, खूप ट्रॅफिक वगैरे असतं. पण आज छान असं म्हणजे टू व्हीलरवरती प्रवास करायला आपल्याला छान वाटतं. नाहीतर मग आहे ना, आणि काय होतं ना, तुम्हाला मी एक फॅक्ट सांगते. सगळेजण म्हणतात की फोर व्हीलर मध्ये प्रवास करायला ट्रॅफिक वगैरे असतं, हे असतं ते असतं. पण आहे ना, फोर व्हीलरमध्ये कम्फर्टेबल असतं ट्रॅफिकमध्ये, की आपण कितीही वेळ बसा काही प्रॉब्लेम येत नाही. पण तेच टू व्हीलर कुठूनही निघते, पण मग थांबून थांबूनही कधी कधी पाठीचा त्रास होऊ शकतो. तर मग फोर व्हीलर बेस्ट असते.
जर आपण खूप ट्रॅफिकमधून जात असेल तर. आणि हे पहा, मग अशा प्रकारे आता आम्ही जात होतो डिकॅथलॉनला. आणि मग इकडून आम्ही ट्रॅफिक वगैरे पाहून हे करत होतो की किती ट्रॅफिक आहे, काय आहे. तर इकडे काहीच नव्हतं आणि छान वाटत होतं. छान छान हवा सुटली होती. आणि तुम्हाला माहिती आहे का, आता मध्यंतरीच पुण्यामध्ये आभाळही आलेलं. तर कधी वेदरचं काहीच आपण आजकाल सांगू शकत नाही. कधी पाऊस येतो तर कधी ऊन पडतं. मग नवी मुंबईमध्ये माझी एक फ्रेंड आली, तर ती सांगत होती की तिकडे पाऊस पडत होता चक्क हिवाळ्यामध्ये. आणि तुम्हाला कॉमेडी गोष्ट सांगायची झाली तर फक्त डिसेंबर महिनाच हा असा एकमेव महिना होता ज्याच्यामध्ये पाऊस नव्हता पडला. पण मुंबईमध्ये डिसेंबर महिन्याने पाऊस पडून तोही पराक्रम करून दाखवलेला आहे. आणि आता उजडला आहे जानेवारी. कसा बसा 2 महिने दम धरला त्या पावसाने, तर पुन्हा सुरू झाला. तो म्हटला असेल की बास, आता माझ्याच्याने कंट्रोल होत नाही, इनफ इज इनफ, आता मी पडणार आहे. तर आता जवळपास आभाळ यायला सुरुवात झालेली आहे आणि कधी कधी कुठे कुठे तर पाऊस पडतही आहे. असं होत आहे. तर आता आम्ही पोहोचत आहोत मुंबई बेंगळुरू जो एक्सप्रेसवे आहे ना त्याला. आणि मी त्याला तुम्हाला गर्दी दाखवते. आता माझ्या कॅमेरामध्ये तुम्हाला एवढी फार गर्दी, तुम्ही म्हणताल की एवढ्याशा गर्दीलाही किती गर्दी गर्दी म्हणते, पण ॲक्च्युलीमध्ये मी जसं शूट केलं आहे ना त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे गर्दी होती. जी मी कॅमेरा आपल्याला म्हणजे हाताने नाही आपण इकडे तिकडे जास्त वरती वगैरे करू शकत, पण इतकी गर्दी होती, इतके लोक धावपळ करत होते, पळापळ करत होते. गाड्यांचे स्टॉप वगैरे आणि ट्रॅव्हलचे स्टॉप वगैरे त्या ठिकाणी तर विचारूच नका. मग अशा ठिकाणी काय करतात, रिक्षावाले जे असतात ना ते डबल रेंट घेतात आपल्याकडून. आणि माणसं पाहून मग ते ओळखतात की हां हे इथले नाही आहेत, तर चला मग यांच्याकडून घेतलं तरी पैसे, आपल्याला काही हरकत नाही. अशा प्रकारचा हा भाग होतो. तर मग अशा प्रकारे आम्ही जात होतो. आणि हे पहा कसे दुतर्फा. इतक्या पूर्वी ना या ठिकाणी काहीच नव्हतं, खूप मोकळा मोकळा भाग होता. पण आजकाल तुम्हाला पुण्यामध्ये खूप रेअर मोकळा भाग पाहायला मिळेल. इतकं जास्त बिल्डिंग 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 बिल्डिंग, कमर्शियल वगैरे खूप जास्त मॉल, जागोजागी हॉटेल. तर विचारू नका की घरी जेवण बनवायचं का नाही हा मोठा प्रश्न पडतो. आणि ते हॉटेल पाहून आपली इच्छा होत नाही की चला आज बाहेरून काहीतरी मागवावं, असं इच्छा होती. इतके हॉटेल आणि हे झालेले आहेत आजकाल. आणि मला असं वाटतं की जसं US मध्ये UK मध्ये जसे लोक बाहेरून ही करतात ना, तर ती पाश्चात्य संस्कृती जवळपास आपल्याकडे आलेलीच आहे. तर आपल्या इकडे ना काही दिवसांनी ना जेवण बंद होऊन ना बाहेरून ब्रेड वगैरे आणून घरी नुसतं ओव्हनमध्ये ते बेक करून खाण्याचा प्रकार होईल असं मला तर वाटते. जो काही येतं हॉटेल वगैरे जे स्टार्ट झालेले आहेत ना आपल्या आजूबाजूला, ते पाहता अशी परिस्थिती होईल असं वाटत आहे. आणि मग अशा प्रकारे हे 5 जे मी तुम्हाला सांगत होते एक्सप्रेसवेवरती इतकी गर्दी होती. हे पहा, मुंबईवरून येणाऱ्या शिवनेरी तर भरून भरून येत होत्या. आणि जाणारेही लोक मुंबईला जात होते, तर दुतर्फा खूप जास्त गर्दी होती. त्यात ते कन्स्ट्रक्शन चाललेलं असतं, त्याची धूळ का धुकं पडलंय थंडीनं काही समजायला मार्गच नाही. पण पेपरला आलेलं की प्रदूषणामध्ये पुण्याने निसंकोचपणे प्रवेश घेतलेला आहे. पुण्याचा अगदी प्रवेश झालेला आहे विना अडथळा प्रदूषणामध्ये. तर ती गोष्टही हे पाहून तुम्हाला खरं वाटेल. आणि आम्ही